नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका पीडित महिलेवर वय 48 वर्ष हिच्यावरती घरात घुसून सामूहिक अत्याचार, लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पीडितीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे 25/4/2026 रोजी एकूण 7 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद आहे। त्यापैकी आरोपी अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, श्याम महाराज राठोड, राहुल चोरडिया, कानिपनाथ घुले, युवराज खरमाटे आणि आणखीन एक महिला असं 7 जणांच्या विरुद्ध सदरची तक्रार नोंद आहे। सदरच्या तक्रारीमध्ये 2 घटनांचा पीडितेने उल्लेख केलेला आहे। त्या 2 घटनांपैकी एक घटना ही 7/4/2026 रोजीची असून यातील आरोपी यांनी तिच्या घरामध्ये घुसून तिचं मंगळसूत्र काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे, याबाबत तक्रार आहे। तसंच 4-5 महिन्यापूर्वी सुद्धा यातील आरोपी यांनी घरामध्ये घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, याबाबत तक्रार दिलेली आहे। तसंच या तक्रारीमध्ये यांच्या आरोपी आणि पीडिता यांच्यामध्ये घर नावावर करण्यावरून वाद होता, याबाबत सुद्धा उल्लेख आहे। तरी याचा तपास चालू आहे। तपास PSI गपाट मॅडम करत आहे। पिंपरी चिंचवडमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार, 7 जणांविरोधात गुन्हा। पिंपरी चिंचवडमधील दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पीडितेच्या फिर्यादीनुसार 7 एप्रिल 2026 रोजी 7 आरोपींनी संगनमतानं तिच्या घरात घुसून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलं आणि तिच्यावर बळजबरीनं अत्याचार केला। घर त्यांच्या नावावर करण्यासाठी तसेच घर विकून पैसे न दिल्यास सतत त्रास देण्याच्या धमक्याही आरोपींकडून दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी श्याम महाराज राठोड, अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, राहुल चोरडिया, कानिपनाथ घुले, युवराज खरमाटे आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींनी पीडितेची सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिल्याचाही आरोप असून दिघी पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत।